तैरना है तो समंदर में तैरो, नदी नालों में क्या रखा है। तैरना है तो समंदर में तैरो, नदी नालों में क्या रखा है। प्यार करना है तो सिर्फ वतन से करो, इन बेवफा लोगों में क्या रखा है, इन बेवफा लोगों में क्या रखा है। गमावलं याचे सिंहाला ते पण मरणाच्या टप्प्यावर आपण येथे येऊन पोहोचलो. भारत हा नैसर्गिक साधन संपत्ती आणि खनिज समृद्ध देश आहे. माती ही मायावी आहे, पाणी ही सागराच्या लाटा लोळंगत आहेत. आपल्या देशाला शिमला, कुळू, मनाली, उटी यासारखी समृद्ध पर्यटन स्थळे लाभली आहेत. इथूनच आपला भारत देश सुजलाम सुफलाम आहे. किसान लोक राजा बनला आहे. निर्जीव पक्षीही आकाशी भरारी मारतो आहे. आपल्या देशाला पौराणिक आणि ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा लाभला आहे. अनेक जाती धर्मांचे भाषांचे लोक येथे गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत कबीर यांसारख्या थोर संतांची असलेल्या भूमी ही आपली संस्कृती आज जागतिक पातळीवर एक सर्वश्रेष्ठ संस्कृती मानली जाते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात गेले 75 वर्ष भारताने जागतिक दर्जाची कामगिरी केली आहे. पण असे असले तरीही एकीकडे प्रगती होते आहे, मात्र दुसरीकडे अनेक गोष्टी वेदना देत आहेत. स्वातंत्र्यासाठी अनेक शूरवीरांनी आपले बलिदान दिले. स्वातंत्र्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले. स्वातंत्र्यासाठी आपला स्वतःच्या रक्ताचा सडा सांडला, मात्र आम्ही रक्ताचा घाव बाजार मांडला, असे कधी कधी उगाचच म्हणायला वाटते. आज चीन, पाकिस्तान सारख्या परकीय शक्ती आक्रमणाच्या तयारीत असतात. देशांमध्ये दहशतवादी हल्ले होतात. शेतकऱ्याला स्वतःच्या संरक्षणासाठी स्वतःचे आंदोलन करावे लागते. अनेक गरीब लोकांना स्वतःचे पोट भरण्याइतके जेवण सुद्धा मिळत नाही. जळणारे रक्त आणि करपणारी झोपडी ही भारतीयांचीच आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.